दरम्यान 2.5 वर्षांपूर्वी फडणवीसांनी माझी शिफारस केली होती असं एकनाथ शिंदे म्हणाले। यावेळी फडणवीसांच्या नावाची मी शिफारस केली। देवेंद्र फडणवीसांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। राज्यपालांना पत्र दिल्यानंतर या तीनही नेत्यांनी महायुतीची पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे बोलत होते। मला आनंद आहे की 2.5 वर्षापूर्वी इथंच वाटतं ना, इथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलंय। एक ऐतिहासिक आणि दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी महायुतीला मिळाला। यामागे नक्कीच गेल्या 2.5 वर्षाचं काम जे आहे आम्ही केलं तिघांनी मिळून, आणि आमच्यामध्ये काही कोणी मोठा कोणी छोटा असं काही नव्हतं। आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो। आमचा उद्देश एवढाच होता की मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही काय देणार आहोत हे महत्त्वाचं होतं, आणि एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं। कारण मगाशी दादा म्हणाले तसं तुम्ही बातम्या कुठून कुठे चालवता, कुठे नेता, काय ते त्याला तुम्हाला चर्चा नको। गावी गेलो तरी तुम्ही काय काय चालवत असता। त्यामुळे मी अगदी मन मोकळेपणाने माझी भूमिका स्पष्ट केली। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सरकार स्थापन होत आहे, याचा आनंद आहे मला। खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं बहुमत महायुतीला कधी मिळालं नव्हतं।